नमस्कार मित्रांनो Adobe Premiere Proच्या ज्या काही व्हिडिओ ट्युटोरियल्स सध्या इंटरनेटवर अवेलेबल आहेत त्या सर्व इंग्लिशमध्ये आहेत आणि किचकट भाषेत आहेत। तर त्यांनाच सोप्या आणि तुमच्या भाषेमध्ये करण्याचा हा प्रयत्न आहे। तुम्हाला यासोबतच आणखीन कुठल्याही सॉफ्टवेअरच्या भारतातल्या कुठल्याही भाषेत जर का व्हिडिओ ट्युटोरियल्स हव्या असतील तर मला नक्की कळवा। मी त्या भाषांमध्ये आणि तितक्याच सोप्या भाषांमध्ये समजावण्याचा प्रयत्न करेन। प्रीमियर प्रो हे एक एडिटिंग टूल आहे, एडिटिंग सॉफ्टवेअर आहे। ते ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये हा असा काहीसा इंटरफेस दिसेल। त्यातली ही विंडो जी आहे ही ब्राउझर विंडो। आपल्याला ज्या काही फाइल्स आपल्याला इम्पोर्ट करायच्या आहेत, ज्याच्यावर आपल्याला काम करायचंय ते सर्व आपण याच्यात ठेवतो। जसं की मी इथे 2 फाइल्स इम्पोर्ट केल्यात। इम्पोर्ट करण्यासाठी तुम्ही फाइल इम्पोर्ट ज्या काही फाइल्स जिथे कुठे ठेवल्या असेल तिथून तुम्ही इम्पोर्ट करू शकता। इम्पोर्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे त्यांचे थंबनेल्स दिसतील, त्याच्यावर डबल क्लिक केलं की या विंडोमध्ये मग तुम्ही त्यांना पाहू शकता। याला आपण सोर्स विंडो म्हणू। आणि तिथून नंतर ते आपण टाइमलाईनवर इथे घ्यायच्या। टाइमलाईनवर घेण्यासाठी इथे या स्क्रीनमध्ये क्लिक करा, ड्रॅग करा आणि आपल्या टाइमलाईनवर ड्रॉप करा। आता जेव्हा तुम्ही कर्सर पुढे मागे न्याल तेव्हा तुम्हाला कळेल की तोच व्हिडिओ आहे, फक्त आपण इथून पाहतो आहोत। इथून जेव्हा आपण इथपर्यंत पाहिलं तर हा व्हिडिओ पूर्ण जंगल आणि झाडं जे काही दिसतात ते, पण मला इथूनच व्हिडिओ सुरुवात करायचा आहे। तर मी या व्हिडिओला सिलेक्ट करतो, इथे रेझर टूल आहे ते रेझर टूल वापरतो, इथे कट करतो, नॉर्मल सिलेक्शन टूल आपलं सिलेक्ट करतो, त्याच्याने इथे डिलीट करतो। डिलीट करण्यासाठी बॅकस्पेस किंवा डिलीट करू शकता। त्यानंतर रिपल डिलीट केलं की मग आपल्याला जिथून हवा होता तिथून व्हिडिओ हा स्टार्ट झाला। तुम्हाला याच्यात जर का काही इफेक्ट्स टाकायचे असतील तर ते तुम्हाला या इफेक्ट विंडोमध्ये भेटतील। इफेक्ट विंडोमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये हे सगळे इफेक्ट्स आहेत। यांना कसं वापरायचं, आणखीन याच्यात कसे सुधारणा करता येईल, एकाच वेळेस बरेचसे व्हिडिओ कसे वापरता येईल, व्हिडिओमध्ये ऑडिओ आपल्याला हवा तो कसा टाकता येईल आणि फोटोज वगैरे जे काही आपण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतो ते सर्व तुम्हाला पुढच्या ट्युटोरियल्समध्ये कळेल। पण त्याआधी तुम्ही नक्की माझ्या या ट्युटोरियल्सला पोस्ट करा, रिप्लाय द्या। धन्यवाद।